किती वर्षासाठी मागशील मला? कायम. फक्त कायम नाही. जन्म नाही. मी तर याच जन्मात कटळून जाईल. या वर्षी तर तू मागू शकत नाही, पुढच्या वर्षी मला मागशील का? पुढच्या वर्षी वट सावित्री पौर्णिमेला आहे ना आरोही 5 जन्मासाठी मला वागणार आहे, बरोबर आहे ना? पुढच्या वर्षी ना नवीन घरची पहिली वट सावित्री पौर्णिमा आणि मम्मी हॉस्पिटलमध्ये. मला सगळ्या फेऱ्या मार. मम्मीने सकाळी पप्पाला फेऱ्या मारल्या. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर काही या ठिकाणी मी उठलेलो आहे, आवरून रेडी झालेलो आहे. आता लागली मला खूप जास्त भूक. एकदा खाली जातो, एकदा खाऊन घेतो. आणि मम्मीला आहे ना अजूनपर्यंत हॉस्पिटलमधून काहीच सुट्टी झालेली नाहीये. मी आता जस्ट मम्मीला फोनवर बोललो. मम्मी म्हणे मला आता थोडंसं बरं वाटतंय म्हणे, आता थोड्या वेळानंतर तू पण डब्बा घेऊन ये म्हणे. आरोहीने सकाळी नाश्ता वगैरे बनवून दिला होता, पप्पांनी ते नाश्ता वगैरे घेऊन गेले होते. पण आता थोड्या वेळाने मम्मीचा आहे ना मला डब्बा पण घेऊन जायचा आहे. आरोहीचा तर मस्तपैकी नाश्ता पण झालेला आहे. आरोही माझ्यासाठी काय? तुझ्यासाठी पण पराठा आणि दूध आहे. तर आरोहीने माझ्यासाठी मस्तपैकी एक तव्यावरती ना कडक पोळी केलेली आहे, ज्याला की आरोही पराठा म्हणते. पराठा असतो तो, लच्छा पराठा म्हणतात त्याला. माझ्यासाठी ती कडक पोळी आहे पोळी. आणि मस्तपैकी दूध आहे बॉर्नव्हिटावाला. दूध देऊ का अजून तुला त्यात? हा थोडंसं टाक बरं का. बस बस बस. आणि मी असं दूध आणि पोळी खातोय ना, तर मला माझ्या लहानपणीची आठवण आली. लहानपणी म्हणजे सगळ्यांनीच जेव्हा आपण चहा द्यायची आपल्याला मम्मी वगैरे, आपण अशी पोळी गोल 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 करायचो आणि चहात डुबून खायचो. आता आहे ना माझा नाश्ता पण झालेला आहे, लगेच मी कपडे वगैरे चेंज करून पण आलेलो आहे. आरोहीला आज बरं नाही, स्वती घरीच थांबतीये. मी संध्याकाळून येईन ना तिकडं. संध्याकाळून ये आणि जरा फेसची पण काळजी घे बरं का. तू स्किन केअर कर आज. किती छान दिसतोय. नाही ना, इथं पील होती तुझी स्किन बरं का, नोज अरे वरती. मी ते केमिकल पील केलेलं आहे त्यामुळे पील होतंय. हा का? पण तरी पण एकदा ॲलोवेरा जेल वरती फेसला लावून ठेवायचं थोडा वेळ. चालेल का तुझं ॲलोवेरा जेल लावलं तर? चालेल ना मला, फक्त थोडं कमी प्रमाणात वापर. भामटा इतका छान आहे माहिती का, स्वतःसाठी असे मस्त मस्त स्किन केअरचे प्रोडक्ट मागवत राहतो आणि मी चोरून चोरून लावून घेते. मग आणि अमेझॉनवर माझे 4-5 पार्सल पण येणार आहे, तेवढे पण रिसिव्ह करा आज. 4-5 काय काय? यस यस. स्किन तुला साठी आलं का? नाही नाही माझ्या कामाचं आहे का? नाही, असं आपल्या घराच्याच यूजचं आहे थोडंफार. हँड वॉश वगैरे, मसाजर गन आहे आणि अजून काय यार, फेस मास्क आहे मला. हा कोलेजन फेस मास्क आहे. आहे स्किन केअरचा आहे प्रोडक्ट त्याच्यात. चला आता मला मम्मीचा डब्बा घेऊन जायचा. ये मग संध्याकाळून. मग तू कसं येशील? स्कूटीवर. स्कूटी आहे का तुला? अमोल येईन ना घरी. ठीक आहे, आवर पण थोडंसं. तर चला आता निघू. आणि आता घरून निघताना मला कळालं की आज आहे ना वट सावित्री पौर्णिमा पण आहे. आज जर मम्मी घरी असती तर मस्तपैकी किती मज्जा असते ना. बट मम्मी हॉस्पिटलला ॲडमिट आहे. आता 1-2 दिवसात मम्मीला सुट्टी व्हायलाच पाहिजे. हे बघा, आज सगळीकडे नुसती गर्दीच आहे. वट सावित्री पौर्णिमा आहे ना, आज फुल वेटिंग. तर मम्मीचा डब्बा घेऊन आता मी हॉस्पिटलला आलेलो आहे. बरं वाटतंय का? कधी जायचं घरी? आज मस्तपैकी वट सावित्री पौर्णिमा आहे. सगळ्या महिला मस्तपैकी आवरून बिवरून त्या वडाच्या झाडाची पूजा करताय आणि तू इथं झोपलेली आहे. मी मिस करते ना. मम्मी मिस करत असेल. मम्मीचं आज तेवढंच मैत्रिणींसोबत गेट टुगेदर झालं असतं. बाहेर रस्त्यावरती फक्त लेडीजच दिसत आहे. अशा रंगीबिरंगी साड्या आहे, नटलेल्या आहे मस्तपैकी आणि सगळ्यांच्या हातात आहे ना असं ताट आहे. सगळे पूजा करण्यासाठी जात आहे आणि आमची मम्मी झोपलेली आहे. मम्मी पण जर घरी असते ना, मम्मी पण वट सावित्री पौर्णिमेसाठी मस्तपैकी आवरून रेडी होऊन गेली असती आणि मम्मी तिथं झोपलेलीच आहे. पप्पा पण मला सकाळी बोलले. पप्पा म्हणले असेल आज वट सावित्री पौर्णिमा आहे ते झोपलेली आहे. पप्पाला मागायचं नाही का 7 जन्म, का मागच्याच वेळेस मागून घेतलं? पाय पडले ना मग मी सकाळी. अमोल एक काम कर, मम्मीच्या वर तर तू जाय. चालतं, पाठवू मम्मी याला. मम्मी म्हणती त्याला मी भेटल म्हणे. कारण तो मामाचा मुलगा आहे ना, तर मम्मीचा म्हणायचा अर्थ आहे की त्याला मी भेटल जर त्यांनी वडाची झाडाची पूजा केली तर. आम्ही सोबतच राहतो. जसं सगळ्यांना कळालंय ना की मम्मी हॉस्पिटलला ऍडमिट आहे, सगळे मम्मीला आहे ना भेटून जात आहे. आणि मम्मीला आहे ना बऱ्यापैकी हॉस्पिटलला आता करमायला पण लागलेलं आहे. मम्मी हॉस्पिटल नाही सोडायचं का? नाही म्हणते मम्मी. काय नाही? पण उद्या सुट्टी होणार आहे. उद्या सुट्टी होणार आहे का? बोलले का डॉक्टर? कधी बोलले? आज सकाळीच विचारलं ना. अरे वा, फायनली उद्या मम्मीला सुट्टी होणार आहे. मम्मी घरी येणार आहे. उद्या जायचं ना आता आपल्या आपल्या घरी. अरे बाबा किती दिवस मुक्काम करतो इथं हॉस्पिटलला. बोर नाही झाली का? बोर झाले ना, म्हणून तर नुसतं झोपून राहू लागले. आता बरं वाटतंय ना? आता उद्या सुट्टी करून घेऊ मग आपण. एकदम बरं वाटतंय मला आता. मम्मी म्हणते आता मला कम्प्लिटली बरं वाटायला लागलेलं आहे. माझा आता आवाज पण वाढलाय म्हणे. पहिले मी हळू बोलत होते म्हणे, आता आवाज थोडा वाढलेला आहे म्हणे. मम्मी जेव्हा कम्प्लिटली बरी होईल ना, मग तेव्हा आमच्या मागं ओरडत जाईल, हर्षदच्या मागं, हर्षद ऋषी. आणि डॉक्टर म्हणे तू जर आज पोटभर जेवण केलं तरच तुला उद्या सुट्टी म्हणे, नाही तर नाही म्हणे. त्याच्यामुळे अजून सुरून द्या अमोल.
आरोहीने ऑलरेडी चुरून दिलेलं आहे माहिती आहे का? हा बरं आहे, मम्मीला डायरेक्ट खायचं काम आहे मग आता. आयुष चालू आहे बाबा मम्मीची. मज्जा आहे. मज्जाच मज्जा, मज्जा आणि लाईफ. तुला कॅरम आणून देऊ का मम्मी इथं खेळायला? नवीन घरची पहिली वट सावित्री पौर्णिमा आणि मम्मी हॉस्पिटलमध्ये. किती मजा आली असती घरी, किती भारी व्लॉग झाला असता, किती इंटरेस्टिंग गोष्टी झाल्या असत्या. आता मम्मीला एकदा हॉस्पिटलचा धाक बसला ना की मला माहिती तू कधीच आयुष्यात आजारी पडणार नाही. मला पण एकदा असंच झालं होतं गाईज. मी ना 8वीला होतो, नाही 8वीला नाही 7वीला होतो आय थिंक. 7वीला आहे ना मी आजारी पडलो होतो, मला निमोनिया झाला होता. तेव्हा मी 15 दिवस हॉस्पिटलमध्ये होतो माहिती का. मी एवढा वैतागलो होतो हॉस्पिटलला, म्हणजे डेली यायचे ते रक्त घेऊन जायचे, त्यात व्हाईट सेल्स वगैरे सगळं कमी होऊन गेलं होतं. म्हणजे इतका बोर झालो होतो मी हॉस्पिटल लाईफला. तेव्हापासून मी कधी आजारी पण पडलो नाही, आणि पडलो तरी मी हॉस्पिटलला गेलो नाही. मी घरच्या घरी रिकव्हरी करून घेतली. आणि हॉस्पिटलचं काम आहे ना खरंच कोणालाच नाही पडलं पाहिजे. हॉस्पिटलचं इतकं बोर काम असतं माहिती आहे का. म्हणजे पेशंटची तर परेशानी होतीच होती, पण पेशंट सोबतचे जे असते ना त्यांची पण परेशानी होती. सगळे त्या गोष्टीत गुंतून पडतात. आणि आता आहे ना आमचे जयराम भाऊ आलेले, आणि पेशंटसाठी जो ढोकळा आणला होता ना ते जयराम भाऊ स्वतःच खातोय. असंच असता पेशंट सोबत जे राहतं ना त्याची लई खायची मजा राहती. त्याला मस्तपैकी बिस्किट खायला भेटते, नारळ पाणी प्यायला भेटतं. नारळ पाणी फोडून द्यायचं थोडं पेशंटला आणि बाकीचं स्वतः पिऊन घ्यायचं. तर आता आहे ना आमची कल्लू पण आलेली आहे. कल्लू आणि मी एकाच शाळेत होतो, म्हणजे कल्लू ज्या आता शाळेत आहे ना त्याच शाळेत मी पण होतो. आता आहे ना संध्याकाळचे 5 वाजलेले. हॉस्पिटलमध्ये कसा टाइम जातो काहीच कळत नाही. खरे अमोल, माझा तर दिवस अख्खा लोळून जातो मी इथं. पण निवांत झोपलो होतो, म्हणजे रात्री झोपलो होतो ना, आता निवांत झोपलो. अमोल मस्त झोपला होता. मम्मीसाठी तर एक चॅलेंजच चालू आहे, 24 hours इन हॉस्पिटल चॅलेंज. आज सलाईन पण नाही लावलेली मम्मीला, लावली होती बट काढून टाकलेली सलाईन, कारण आता मम्मीला झोपायचं होतं. तर आता आहे ना पप्पा पण ड्युटीवर आलेले. पप्पा आज वट सावित्री पौर्णिमा आहे, मस्तपैकी वडाच्या झाडाच्या फेऱ्या मारायच्या. तर बसली मम्मी इथं हॉस्पिटलला. मी म्हणलो होतो जाऊन इथं खाली वडाचं झाड आहे. मला सगळ्या असं असं फेऱ्या मारतो. मम्मी तुम्हाला मारल्या फेऱ्या? मम्मीने सकाळी पप्पाला फेऱ्या मारल्या खरं. इथल्या इथंच अगं वडाच्या झाडाला तुम्ही का मम्मीचं वड? म्हणती होतं ती हा ती म्हणती आहे. मम्मी म्हणते पप्पा माझं वडाचं झाड आहे म्हणे. तर आरोही आहे ना मम्मीचा डब्बा घेऊन आली होती. आता रात्रीचे 9:30 झालेले. मम्मीचं जेवण पण झालेलं आहे. मम्मी मस्तपैकी आराम करते. आरोही या ठिकाणी चिप्स खातीये. मला पण खूप जास्त भूक लागलेली आहे. चला कर लवकर मस्त. आज वट सावित्री पौर्णिमा होती आरोही. माहिती होईल मला. ह्या वर्षी तर तू मागू शकत नाही, पुढच्या वर्षी मला मागशील का? हा ते वेळ आली तर मागल ना. वेळ आली तर म्हणजे पुढच्या वर्षी वट तशी सावित्री सिच्युएशन असली तर मागल. पुढच्या वर्षी वट सावित्री पौर्णिमेला आहे ना आरोही 7 जन्मासाठी मला वागणार आहे. बरोबर आहे ना? पुढच्या वर्षी ना किती जन्मासाठी? तू सांग ना पुढच्या वर्षी करू देशील का पूजा? मग करण्यात पडेल. किती वर्षासाठी मागशील मला? कायम. फक्त कायम 7 नाही. जन्म. 7 जन्म नाही. मी तर याच जन्मात कटल. किती जन्मात मागशील मला? जेव्हा मला जन्म भेटल त्या जन्मात तूच पाहिजे. हा का, पण मग माझी पण परमिशन घे ना. नाही. हे कोणचा न्याय? तुला माझी पण तर परमिशन घेणं पडेल ना. हा. मी तू नाही 7 जन्मासाठी मला मागतीये आणि त्या माझी गोष्टीसाठी परमिशन पण नाही त्या घेते. गोष्टीसाठी नाही घेणार. कस काय? माझी मर्जी. नाही, मला 7 जन्मात डिफरंट बायको पाहिजे. मी सेपरेट वडाच्या झाडाला फेऱ्या मारतो वाटलंच तर. काय म्हणशील? कि मेरे को हर जन्म में एक अलग बीवी दे दो. सायलेंट सिच्युएशन. नाही रे भाऊ. तुला आवडतं का मी? मला वाटलंच होतं मला. हा प्रश्न विचारला तर असंच बोलणार वाटलंच होतं मला. हर्षद, मला असं कळलं तू आज ट्युशनला गेला नाही. गेला? गेला होता? मोबाईल देखताय घर बैठ के? नाही. मी उद्या जायचंय का घरी? का थांबायचं अजून 1-2 दिवस? करमत असेल तर थांब हॉस्पिटलला. बट तरी पण आपण उद्या सुट्टी करून नाही घेणार आहे मम्मीची. जरी डॉक्टर म्हटले तरी आपण 1 दिवस आहे ना इथंच ठेवणार आहे मम्मीला. आणि जेव्हा मम्मी कम्प्लिटली बरी होईल. अगं हो ना, हसती काय मग? नाही मला जायचं खाली. नाही तुला नाही जायचं मम्मी खाली. मुझे घर जाना है. नाही जाना, मम्मी को नाही लेके जाने वाले हम घर पे. तुला करमत नाही की इथं? किती मस्त मोकळं सगळं वातावरण आहे, सगळं भेटायला येते. त्याचं मत सांगताय. पप्पाचं काय मत आहे? हा 1-2 आता इथं 1-2 दिवस जास्त राहू दिलं चाल. पण घरी हा गेल्यावर कारण काय घरी गेल्यावर परत हॉस्पिटलला यायचं म्हटल्यावर आहे ना तेच गोष्टी वाढत जातात. इट्स बेटर ना 1 दिवस आहे ना मम्मीला इथे शिल्लक थांबू देऊ. जरी डॉक्टर म्हटले उद्या सुट्टी करून घ्या तरी आपण 1 ते 2 दिवस आहे ना मम्मीला ॲडिशनल हॉस्पिटलमध्ये ठेवणार आहे. आणि यांचे भांडणं चालू आहे पाठीमागं. आम्ही नाही करत. भांडणं नाही करत? कधीच नाही. नाही बिलकुल नाही. हे अमोलला पण आहे ना हॉस्पिटल जरा जास्तच आवडायला लागलेलं आहे. तो म्हणे आज पण मीच थांबतो म्हणे. मजा येते तुला हॉस्पिटलला? मजा नाही येत, बट मग रात्री एक जण पाहिजे ना कोणीतरी. मग मी थांबतो तुझं. आपण दोघं थांबू.
नको दोघं नाही ना, मग आरोही त्यांना कोणतरी घरी सोबत पाहिजे ना दोघांना. ते जा मग तू घरी, मी थांबतो. तू जाय, मी थांबतो. नको, मी थांबतो. त्याला मजा येते बरं का हॉस्पिटलला. इथं पण मोकळे म्हणा, घरासारखीच फिलिंग आहे. हा मस्त आहे, एवढं काही. यांचं काय चालू आहे? बाय बाय. चिडली होती आता माझ्यावर. का बर? सो गाईज आता आलोय आम्ही घरी आणि अमेझॉनवर नाही ना माझे 3 पार्सल आलेले, ऍक्च्युली 4 आलेले. एक पार्सल लगेच आरोही वरती घेऊन गेली होती. काय ग बामटे? कारण की ते माझ्या पण कामाचं होतं. ते स्किन केअरचे प्रोडक्ट ते स्वती लगेच वरती घेऊन गेली होती. पहिले तर आहे ना मी हे मागवलेलं आहे, इसको क्या बोलते, हे जे आहे ना काय म्हणता याला, एअरमॅटिक. ओके, एअरमॅटिक. खाली स्टँड पण आहे त्याला. असं सेल टाकावं लागेल फक्त याच्यात, आहे ना? आहे त्यात सेल आहे. सेल पण आहे याच्यात. आणि हे बघा इथं ना आपण स्प्रे सेट करू शकतो. तर तर बेसिकली रूम फ्रेशनर आहे. अनबॉक्सिंगच्या मध्येच आहे ना पप्पाने आवाज दिलेला आहे, कारण आमची चेतक आहे ना चार्जिंगलाच लागत नाहीये. मध्येच आपल्या चेतकचं आहे ना मॅटर झालं होतं, तर ते चार्जर वगैरे आता आम्ही रिपेअर करून वरती आलेलो आहे. या ठिकाणी बघू शकतो तुम्ही, मी 2 मसाजर ऑर्डर केलेले, एक मम्मीने त्यांच्यासाठी ऑर्डर केलेलं आहे स्पेशली. माझं नक्की. चला हिचे नका काही तर कामात आले भाऊ, मला बॉस करायचं पलीकडे. या बघा त्याच्यासाठी ना पाऊच पण आलंय. मला असं वाटतंय मी अनबॉक्सिंगचं चॅनल आहे आपलं आणि अनबॉक्स करतोय. आणि याच्यात आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे मसाजर आहे. हे डोक्याचं वगैरे पण वाटतं त्यात. पण ते तुझ्या काही कामाचं नाही ना. तुझ्यात आहे ना. 1 year वॉरंटी आहे त्याची. हा बरं बा, पॉवरफुल आहे. हा एकदम रिलॅक्स आणि सीपोर्ट चार्जिंग आहे मेन म्हणजे. हा 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 एकदम भारी वाटतंय. हा पप्पा आपल्याकडे आहे ना. तुमच्यासाठीच ऑर्डर केलं ते. हा असं आहे ना आपल्याकडे. खराब नाही केलं साहेबांनी, आपल्या कॅमेरामॅन साहेबांनी, हर्षदनी. विचारा ना त्याला. ते चालते. तोंडाला लावत होता, कुठेही लावत होता, टाकलं खराब करून. हा हे तुमचं ब्रँडेड आता एकदम भारी. आणि मी माझ्यासाठी पण ऑर्डर केलेलं आहे. हे बघा हे तर एकदम पॉवरफुल आहे. किती मोठे ते? हो आणि हे पूर्ण सेन्सर ऑपरेटेड आहे. एक मिनिट, कसं चालू करायचं ते बघ ना पडेल पहिले. स्पीड झाला. टॉर्च झालं डायरेक्ट. हा स्पीड झाला हे बघ. ही चार्जिंग आहे का ही? हा चार्जर कुठे आहे त्याचं? नाही हे 2 डॉट काय दाखवतोय, चार्जिंग आहे. हा चार्जिंग कमी देत, हे त्याची खाली चार्जिंगचं आहे. हा तू बोलतो आवाज कसा येते? हर्षद माझा ब्लॉग चालू आहे. आरोही आणि स्कूबी पप्पाच्या पायाला जवळ काय करतीये? पार्टीला कर माझ्या पार्टीला. कसं वाटतंय? खूप डेंजर. आवाज बघ ना कसा येतो. बोल. आवाज कसा येतोय. भारी वाटतोय पण. भारी याला किती स्पीड आहे? 16, 17, 18, 19, 20, 21. अरे बाप आरोही, आरोही हे बघ स्पीड 30 पर्यंत स्पीड झाला. बघू हे बघ. ए हळू. Danger एकदम भारी आहे. आणि याला प्रेस करून ठेवायचं आणि ऑफ होऊन जाणार. ते ऑफ पण एकदम स्मूथली होतं ते. त्याच्यासोबत भारी यार पाऊच आलं, याच्यासोबत पाऊच वगैरे नाही आलं. हे निघतं कसं? हा हे निघतं कसं? हा आता त्याला दुसरं लावायचं. त्याला आहे ना वेगवेगळे अटॅचमेंट आहे. आता ते अटॅचमेंट करून बघते. हे त्याचं आहे ना, हे बघ भारी होतंय ना. हे त्याचं आहे ना. हा हे काय करू आपण, याच्या अटॅचमेंट वरती ठेवू फक्त. हे फेसला करू शकतो आपण यांनी. त्याचं चार्जर वगैरे ना मी वरती काढून ठेवतो. बाकीचं जे आहे ना आपण हे बॉक्स फेकून पण दिलात जमल. नंतर कुठं बाहेर जायचं आपल्याला. ओके ओके. किती मोठं आहे ते. हातात बघ किती मोठं वाटतंय ते. सो गाईज आता वेळ झाली आहे व्लॉग या ठिकाणी एंड करायची. मला आहे ना रात्रभर एडिटिंग करावं लागते. परत हॉस्पिटलची पण धावपळ आहे, सगळेच धावपळ माझ्या पाठीमागं चालू आहे गाईज. आणि तुमच्या सपोर्टची मला खूप जास्त गरज आहे. आपल्याला आहे ना ह्या वर्षी कसे पण करून 5 मिलियन सबस्क्रायबरची फॅमिली कंप्लीट करायची आहे. जे लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन दिसते ना गाईज, त्याला प्रेस करा. डेली व्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघत चला. आरोहीसुद्धा डेली व्लॉग करते. आरोहीच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा तुम्ही डेली व्लॉग बघू शकता. आजचा व्लॉग आवडला असेल
असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. हक्काने का म्हणतो, कारण तुमचा हक्क आहे. ते लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन फ्री आहे, त्याला प्रेस करून द्या. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर.